वर्ध्यामध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। त्यापूर्वी मात्र तगडा बंदोबस्त या परिसरात दिसतोय। आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदापैकी 5 नगर परिषदेच्या निवडणुका गेल्या 2 डिसेंबरला पार पडल्या। 3 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती, परंतु न्यायालयाच्या निकालानंतर ही मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे। तोपर्यंत ईव्हीएम मशीन या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे। या स्ट्रॉंग रूम मध्ये वर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे आणि या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षतेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शहर पोलिसांसह SRPF त्यासोबतच अग्निशमन दल आणि यासोबतच CCTV कॅमेऱ्याची निगराणी या ठिकाणी आहे। त्यासोबतच या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा या सुरक्षेसाठी लागून असल्याचे चित्र दिसून येत आहे। सर, काय सांगाल, या ठिकाणी कशा पद्धतीचं सुरक्षा आहे? या ठिकाणी एक SRPची सेक्शन आहे आणि एक डिस्ट्रिक्टची गार्ड आहे आणि सर्व विजिटर्स येतात आणि विजिट देऊन जातात। सर्व व्यवस्था सर्व ठीक आहे। नक्कीच या ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त पोलिसांचा दिसून येत आहे। सोबतच ही आता निवडणूक प्रक्रिया 21 डिसेंबरला पार पडणार असल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षतेसाठी अलर्ट असल्याचं दिसून येत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।